I'm getting to share my thoughts about what plans I have for the future of Pimply Nilak. तर बेसिकली आपण आज जर बघितलं की ॲज इंडियन्स आपली एक जनरल मेंटॅलिटी आहे, दॅट इज आय वुड से दॅट इज नॉट रॉंग, की काही जरी पाहिजे असलेलं आपल्याला ते कुठेतरी आपली डिपेंडन्सी गव्हर्नमेंटवरती असते. खूप वेळा असं वाटतं की गव्हर्नमेंटनी हे केलं पाहिजे, गव्हर्नमेंटनी ते केलं पाहिजे. आय समटाईम्स फील बॅड की इवन आफ्टर लाईक 75 years ऑफ इंडिपेंडन्स आपण अजूनही बेसिक गोष्टींवरती चर्चा करतोय, बेसिक गोष्टींसाठीच आपण भांडतोय. आणि हाच ॲटिट्यूड आपला ज्यावेळेस आपण इंडियाच्या बाहेर असतो तो खूप वेगळा असतो. आय एम शुअर की इथं बसलेले सर्वजण हे भारताच्या बाहेर देखील फिरलेले आहेत. आणि एक बेसिक डिफरन्स जो मला जाणवला आपल्या लोकांमध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये, की पब्लिक स्पेसेस जे आहेत त्यांच्यामध्ये एक सेन्स असतो की ही माझी जागा आहे. त्याच्यामुळं जर आपण बघितलं तर पब्लिक स्पेसेस असतील ते स्वच्छ पण ठेवतात, ते मेंटेन करतात. आणि हीच गोष्ट आपण उलट करतो. म्हणजे हे माझ्या गेटच्या बाहेरची जागा आहे, त्याच्यामुळे ते काम माझं नाही आहे. तर माझी आई या भागामध्ये मागच्या 10 वर्षापासून नगरसेविका आहे. मी देखील आईबरोबर काम करतो आहे. बाय प्रोफेशन मी आर्किटेक्ट आहे, त्याच्यामुळं थोडंसं मला या गोष्टीचं नॉलेज आहे. आणि मी असा विचार केला की आपण अजून त्याच गोष्टीवर काम करायच्या ऐवजी एक पब्लिक इनिशिएटिव्ह घेऊया, जिथे आपण जर बघितलं आज की जनरली जानेवारी फेब्रुवारी नंतर टँकर चालू होतात. आणि त्याला मेन प्रॉब्लेम मला जो असं जाणवायला लागला की वॉटर रिचार्ज आपण करत नाही आहोत. आणि जिथे जिथे रेन वॉटर हार्वेस्टिंगसुद्धा आहे अशा ठिकाणी फिल्टर्स कुठं आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. बऱ्यापैकी सगळीकडे कॉन्क्रीट झालेले आहे, रोड्स कॉन्क्रीटचे व्हायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे पाणी मुरायचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं आम्ही असा एक नवीन प्रयोग चालू केला. आता आम्ही 6 सोसायटीजमध्ये ऑलरेडी ह्या गोष्टी केल्यात आणि अजून काही ठिकाणी आम्ही जातोय, आम्ही लोकांशी बोलतोय, आम्ही त्यांना एनकरेज करतो ह्या गोष्टी करण्यासाठी, की ज्या बोर्स आपल्या आहेत किंवा ज्या बंद पडलेल्या बोर्स आहेत, ज्या चालू बोर्स आहेत, ज्या 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी बंद पडतात, अशा जर आपल्याला बोर्स रिचार्ज करता आल्या तर त्या पद्धतीने आपण बोर्स रिचार्ज करायचं किंवा जमिनीचं पाणी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो. तर अशा सोसायटीज, मोठ्या सोसायटीज आयडेंटिफाय करून आपण असे 3-4 स्पॉट्स आपण आयडेंटिफाय करतोय. काही ठिकाणी बोर रिचार्ज करतोय, काही ठिकाणी पर्क्युलेशन पिट्स बनवतोय आपण. आणि आपल्या ह्या पिंपळी निलख भागामधीलच व्हॉलेंटियर्स आपल्याबरोबर आहेत. कपिल अग्रवाल म्हणून एक आहे, महेश शिंदे म्हणून आहेत, अमर देशमुख म्हणून आहेत आणि प्रमोद घोगेजी आहेत. तर आता आम्ही यांच्या सोसायटीमध्ये तर ऑलरेडी केलेलं आहे आणि त्यांचं उरकल्यानंतर ते आता इतर सोसायटीजमध्ये आम्हाला थोडं मदत करतायत की आपण काय पद्धतीने आपण हे केलं पाहिजे. जनरली आपण बघितलं, प्रत्येकाला वाटतं की माझ्या सोसायटीमध्ये झालं म्हणजे आपलं काम झालं आहे. बट बाउंड्रीज आपल्या आहेत, नेचरच्या बाउंड्रीज नाही आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आपण एक एरियाचा विचार केला पाहिजे की आपण एक फुल एरिया म्हणून जर आपण रिचार्ज करू शकलो तर तुम्ही रिचार्ज केलेला फायदा मला होईल, मी रिचार्ज केलेला फायदा तुम्हाला होईल. आणि ॲट दी एंड डिपेंडन्सी कॉर्पोरेशनची का असाना किंवा ही टँकरची का असाना, ते आपल्याला थोडीफार तरी आपल्याला ती कमी करायला मदत करायला लागेल. ह्याच्या पलीकडे जाऊन अजून एका गोष्टीवरती प्लॅन केलेला आहे आम्ही, मला त्या गोष्टीवरती काम देखील करायचं आहे. आपण जर बघितलं की भरपूर अशा सोसायटीज आहेत की ज्यांचं ग्रे वॉटर जे आहे ते वेस्ट जातं. तर अशा 3-4 सोसायटीजनी जर एकत्र एक STP प्लांट जर केला तर आपण ते पाणी जर फ्लशसाठी जर वापरायला चालू केलं तर आपल्याला जे टँकर्स आपण जे विकत घेतोय तर आपल्याला ते टँकर्स पण लागणार नाहीत आपल्याला. आणि असा जर विचार केला आपण 4 सोसायटीजनी म्हणून जर एक STP प्लांट टाकला एखाद्या कॉमन स्पेसमध्ये, मेंटेनन्स चार्जेस आपले कमी होतील आणि इन्व्हेस्टमेंट पण त्या गोष्टीमध्ये कमी जाईल. त्याच्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टीवर देखील विचार केला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस असं होतं की मी गोष्ट बघितलेली आहे की अनेक वेळा सोसायटीजला किंवा नागरिकांना असं वाटतं की सगळ्या गोष्टी आमच्यावर इम्प्लिमेंट केल्या जातात. म्हणून काही गोष्टी ॲज वी से की लीड बाय एक्झाम्पल म्हणून काही गोष्टी ह्या आम्ही चालू करायला म्हणजे स्वतःहून सुरू करतोय. जिथे शक्य असेल तिथं आम्ही फिल्टर स्वतः देतोय, JCB वगैरे स्वतः देतोय. म्हणजे सोसायटीला समजा खर्च जो होत असेल 1 लाखभर रुपये वगैरे जर खर्च होत असेल, आम्हाला महानगरपालिकेतून 15,000 रुपयाचं आईला माझं मानधन जे भेटतं ते 15,000 रुपये आम्ही सोसायटीमध्ये आम्ही एका सोसायटीला डेडिकेट करणार आहोत. आणि 5 वर्षाचा कार्यकाळ जरी धरला आपण, असं नाही होणार आहे की एका सोसायटीला 15,000च लागणार आहेत.
बट जास्तीत जास्त पैसे आणि आपल्याला सोसायटीला ज्या पद्धतीने देता येतील आणि कमीत कमी 50 पिट्सचं प्लॅन या फ्युचरच्या 5 इयर्सचं आम्ही ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं आत्तापर्यंत एक 10 पण आत्ता आम्ही 10 पिट्स मी केलेल्या आहेत आत्ता, आणि त्या हिशोबाने आमचं काम चालू आहे. आणि वन्स अगेन मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही मला इथं बोलवलं, मला माझे थॉट्स शेअर करायला दिले. आणि युजली असं होतं की आम्ही जे काम करतो शक्यतो लोकांना असं वाटतं की हे पब्लिसिटीसाठीच असतं आणि त्याच्यामागे काहीतरी मायलेज जर मिळाला तरच ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा ह्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. बट सायलेंटली तुम्ही जी लोकं कामं करता तुमच्याकडनं जे आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं, मला असं वाटतं की एक वेगळी सिस्टम एक तयार झाली की जिथे आपणच ॲज नागरिक जर आपण विचार केला, आज फक्त जर बघायचं गेलं तर आम्ही लोकप्रतिनिधी जरी असलो तरी वी आर जस्ट अ मीडियम बिटवीन पीपल अँड द गव्हर्नमेंट किंवा ऑफिसर्स. शेवटी हे सगळं ऑफिसर्सच्या हातात आहे. कुठेतरी पुश करायसाठी जो फोर्स आपल्याला लागला, जो आम्हाला पाहिजे, तो तुमच्याकडनं जर आम्हाला मिळाला तर आम्ही एरियामध्ये चेंजेस घडवू शकतो. आणि आय एम प्रिटी शुअर की तुम्ही सर्वजण ऑलरेडी सगळ्यांना इन्स्पायर करतातच आहात, पण अजून आपल्याला जर आजूबाजूच्या लोकांना जर थोडं प्रवृत्त करता आलं या गोष्टींसाठी, तर आपण एक खूप चांगला बदल येणाऱ्या काळामध्ये घडूया. थँक्यू.